जॉब करत पोस्ट मिळत नाही, जर असं कोणाला वाटत असेल तर ते नक्कीच चुकीचं आहे. मी स्वतः जॉब करत 3 पोस्ट वेगवेगळ्या काढलेल्या आहेत. त्यामुळे जॉब करत अभ्यास करता येतो, फक्त वेळेचं चांगलं नियोजन करावं लागतं. मनोज कुमारला दिलेली श्रद्धानं साथ, श्रद्धाचा विश्वास, प्रत्येक क्षणामध्ये ती सोबत राहिली होती. आपण पिक्चरच्या माध्यमातून आम्ही बघितले. तुमच्या रिअल लाईफमध्ये तुझी कशा पद्धतीने हे साथ? नवरा बायकोपेक्षा आमचं मित्रमैत्रिणीचं नातं घट्ट होतं. आम्ही दोघंही त्या क्षेत्रात असल्यामुळं MPSCतले चढ उतार या आम्हाला दोघांनाही त्याची जाणीव होती. दोघांनाही खूप अपयश आम्हाला सहन करावं लागलं. त्या अपयशात आम्ही एकमेकांना सांभाळून घेतलं, म्हणून आज आम्ही दोघंही आज इथवर आहे. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. मी 2015ला म्हणजे ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असताना अभ्यासाला सुरुवात केली. बरीच मुलं अशी असतात जी घरी राहून सुद्धा अभ्यास करतात. त्यामुळं अभ्यासासाठी तुम्हाला पुण्यासारख्या ठिकाणी जायला पाहिजे किंवा मोठे मोठे क्लास लावायला पाहिजे असं अजिबात नाही. आई, कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं. कणीदार गोकुळ तूप. दर्शक हो नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आत्ता कोल्हापूरमधील आमचे मित्र सुनील दळवी यांच्या घरी आहे. एखादी स्टोरी किंवा एखाद्या MPSCमध्ये पास झालेल्या विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्याची असलेली यशोगाथा ही आपण आपल्या KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून पोहोचवत आलेलो आहे. तर एखादी स्टोरी जी असते त्या स्टोरीला एक वेगवेगळे अँगल असतात. आता बजागे सरांची जी काही स्टोरी आहे त्या स्टोरीला सुद्धा वेगवेगळे अँगल आहेत. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही स्टोरी मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर बघायला गेलं तर शाहूवाडी तालुक्यातील बजागेवाडी असणारं हे गाव, एकदम छोटंसं गाव, आणि ह्या गावामधील हे ओंकार बजागे नावाचे गृहस्थ. सर नमस्कार, KK न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. काय सांगाल, एकंदरीत जर का बघायला गेलं तर MPSC पर्यंत चालू केल्यापासूनचा आत्ता क्लास 1 पोस्ट निघेपर्यंतचा जो काही प्रवास होता, तो प्रवास साधारणतः 8 ते 9 वर्षाचा प्रवास कसा होता एकंदरीत प्रवास? हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. मी 2015ला म्हणजे ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असताना अभ्यासाला सुरुवात केली. आणि सुरुवातीला असं प्रत्येकालाच वाटतं की आपण डेप्युटी कलेक्टर सहज पोस्ट काढू, आणि काही दिवसानंतर म्हणजे आपला अभ्यास जसा जसा पुढे जातो तसं आपल्याला सत्य समोर दिसायला लागतं की सत्य आणि वास्तव काय आहे. आणि त्यामुळं सुरुवातीला मी अभ्यासाला सुरुवात केली आणि माझं ग्रॅज्युएशन 2016 झालं आणि लगेच थोड्या 1-5-6 महिन्यात माझी तलाठी पदावरती निवड झाली. आणि घरच्या परिस्थितीमुळे मला तलाठी पोस्ट स्वीकारणं भाग होतं. त्यामुळे मी तलाठी जॉईन करण्याचा निर्णय घेतला. परंतु मला तेवढ्या पोस्टवरती थांबायचं नव्हतं. मला माझ्या क्षमतांची जाणीव होती आणि मला क्षमतेला कुठेतरी न्याय द्यायचा होता. त्यामुळे मी अभ्यास करत राहिलो. परंतु अपेक्षित यश मिळत नव्हतं. कारण म्हणजे काही लोक म्हणतात की जॉब स्वीकारून अभ्यास करता येत नाही. तसं माझंही झालं. सुरुवातीच्या काळात एक निगेटिव्ह इम्पॅक्ट पडत गेला जॉबचा, आणि माझ्याकडून हे होणारच नाही असं वाटत केलं. परंतु आतली उर्मी शांत बसू देत नव्हती. त्यामुळे अभ्यास करत गेलो. मग 2018ला माझी कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी पदावरती निवड झाली. STI 2021मधून माझी STI पदावरती निवड झाली. पण राज्यसेवेतलं यश कायम हुलकावणी देत आलं होतं. 2020ला मी पोस्टच्या अगदी जवळ गेलो होतो. माझी 3 मार्कांनी पोस्ट हुकली त्यावेळी. आणि 2021ला तर माझी मेन्सच क्लिअर झाली नाही. म्हणजे हे यश पचवणं खूप जड गेलं आणि ते नक्की सोपं नव्हतं. परंतु आता माझा 2022मधून माझा 83 रँक आहे आणि क्लास 1 पोस्ट मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळं ह्या प्रवासाला कुठेतरी विराम मिळाला असं वाटते. आणि ह्या माझ्या प्रवासामध्ये आजपर्यंत माझे आईवडील असतील, माझे कुटुंबीय असतील, माझा मित्रपरिवार मार्गदर्शक असतील, ह्या सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे. तसाच एक मोलाचा वाटा माझी पत्नी जया हिचा सुद्धा आहे. आणि मी या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. खरं तर बघायला गेलं तर MPSC करणं सोपं आहे. न पडणाऱ्यांना असं वाटतं की MPSC सोपं असेल किंवा या ट्रॅकमध्ये आपण जाऊयात आणि चांगल्या पद्धतीने यश मिळवूयात, अशी या पद्धतीची मुलाखत आपण देऊयात. पण हे ज्या वेळेला एखाद्या ह्याच्यामध्ये आपण पडतोय त्यावेळेला आपल्याला लक्षात येते की बाबा हे चक्रव्यूह आहे. आणि माझ्या तर मते मी बऱ्याच जणांच्या मुलाखतीच्या माध्यमातून कोल्हापूरमधले आपले जे काही तरुण आहेत, तरुणी आहेत, यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा अट्टाहास आहे की कोल्हापूरमध्ये राहूनसुद्धा अभ्यास करता येतो. कोल्हापूरमधील युवक असतील, युवती असतील, शिवाजी विद्यापीठ असेल, सायबर असेल, शिवाजी पेठ असेल, या भागामध्ये राहूनसुद्धा मुलं मुली पास होतात आणि ती क्लास 1 क्लास 2 पदावरती पोहोचतात. आणि हे अवघड नाही आहे किंवा जास्तीत, पण काय नेमकं करावं लागते ते आता सांगा मला, त्याच्याबद्दल काय सांगा?
यामध्ये पडतात विद्यार्थी, पण त्यांनी करायला काय पाहिजे? नक्कीच सर, म्हणजे तुम्हाला जर पोस्ट काढायची असेल किंवा कोणतीही परीक्षा द्यायची असेल तर पुण्यालाच जावं असं काही अजिबातच नाही. म्हणजे माझ्याकडे तशी खूप उदाहरणं आहेत. आणि यावेळेचा जर तुम्ही राज्यसेवेचा टॉपर बघितला असेल तर तो सुद्धा कोल्हापूरचा आहे आणि त्याने कोल्हापूरमध्येच थांबून अभ्यास केलेला आहे. आणि अशी बरीच उदाहरणं आहेत. माझे मित्र यावर्षी पण जे सिलेक्ट झाले आहेत ते कोल्हापूरमधून राहूनच अभ्यास करणारे आहेत. त्यामुळं असं काही नाही की अभ्यासासाठी तुम्हाला पुण्यालाच वगैरे जायला पाहिजे. कोल्हापूरमध्ये खूप छान वातावरण आहे. जसं सायबर एरियामध्ये खूप लायब्ररी आहेत, शिवाजीपेठ एरियामध्ये लायब्ररी आहेत, राजारामपुरीमध्ये चांगल्या लायब्ररी आहेत. इथं तुम्ही सुद्धा किंवा बरीच मुलं अशी असतात जी घरी राहून सुद्धा अभ्यास करतात. त्यामुळं अभ्यासासाठी तुम्हाला पुण्यासारख्या ठिकाणी जायला पाहिजे किंवा मोठे मोठे क्लास लावायला पाहिजे असं अजिबात नाही. तुम्ही घरी राहून सुद्धा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता. काय लावलं होतं? नाही सर, मी लावलं नाही क्लास लावला नाही. सेल्फ स्टडी करताना कशा पद्धतीने मॅनेजमेंट अभ्यासाचं ठेवलं? क्लास जरी लावला नसला तरी मार्गदर्शन घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जसं की आपण अभ्यासाला सुरुवात करतो त्यावेळी नेमकं काय वाचायचं माहीत नसतं आणि आपण जे मिळेल ते पुस्तक वाचत जातो. परंतु योग्य वेळी योग्य मार्गदर्शकांचा सल्ला घेत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्हाला यशापर्यंत लवकर पोहोचायचं असेल तर मार्गदर्शन हे घेतलंच पाहिजे. म्हणजे जे अनुभवी लोक आहेत, जे सिलेक्टेड आहेत किंवा सिलेक्टेड जरी नसले तरी म्हणजे जे अनुभवी लोक आहेत त्यांच्याकडून मार्गदर्शन उचित घेणं गरजेचं आहे. तसं बघायला गेलं तर स्पर्धा परीक्षा करताना वेळेचे जे नियोजन आहे ते खूप महत्त्वाचं असतं. आता तुमचं पोस्ट एक हातातमध्ये आहे, म्हणजे 2016 पासून तुम्ही बघायला गेलं तर आत्तापर्यंत प्रत्येक वेळेला तुम्ही जॉब करत करत तुम्ही अभ्यास करत होता. तो प्रवास कसा होता एकंदरीत, आणि ते करत असताना वेळेचं मॅनेजमेंट कसं होतं? जॉब करत अभ्यास करणं खरंच खूप अवघड आहे. परंतु जॉब करत पोस्ट मिळत नाही जर असं कोणाला वाटत असेल तर ते नक्कीच चुकीचं आहे. जॉब करत मी स्वतः जॉब करत 3 पोस्ट वेगवेगळ्या काढलेल्या आहेत. त्यामुळे जॉब करत अभ्यास करता येतो, फक्त वेळेचं चांगलं नियोजन करावं लागतं. मग जसं की तुम्ही सकाळचा आणि संध्याकाळचा वेळ चांगला युटिलाइज करू शकता, सुट्टीच्या दिवशी अभ्यासाला पूर्ण वेळ देऊ शकता. आणि आता राज्यसेवेचा सिलेबस वास्ट आहे त्यामुळं हा सकाळच्या किंवा फक्त संध्याकाळच्या सुट्टीच्या दिवसाच्या अभ्यासावरती आपला डिपेंड राहून किंवा तेवढ्यामध्ये तो सिलेबसच कव्हर होण्यासारखं नाही. त्यामुळं मी राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या वेळी 1 महिना सुट्टी टाकली होती. आणि इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी सुद्धा 15 दिवस सुट्टी टाकली होती. आणि इतर मग दैनंदिन कामकाज करून सकाळी आणि संध्याकाळी असा वेळ काढून अभ्यास केला. खरं बघायला गेलं तर सोशल मीडियावरती आता ट्रेंडिंगला आहे श्रद्धा आणि मनोज कुमार, त्यांची स्टोरी 12th फेल तुम्हाला सुद्धा माहितीच आहे. तशीच देखील यांची सुद्धा स्टोरी आहे. ती स्टोरी काय होती, लव्ह स्टोरी काय आहे ते पण जरा सांगा. आणि लव्ह स्टोरी हँडल करत अभ्यास कसा करत होता? आपण बघत असतो लव्ह स्टोरीमध्ये आपल्याकडं सोशल मीडियाच्या माध्यमातून लव्ह स्टोरीच्या माध्यमातून एखादा कसा म्हणजे बिघडला किंवा वाया गेला एवढंच आपल्याला म्हणजे एक काळी बाजू आपल्यासमोर मांडली जाते. परंतु याची दुसरी एक बाजू असते आणि ती नेहमीच माझ्यासाठी म्हणजे फक्त म्हणजे माझ्यासाठी ती वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आहे. ती माझ्यासाठी मार्गदर्शकसुद्धा आहे, ती माझ्यासाठी शिक्षिकासुद्धा आहे. अशा वेगवेगळ्या भूमिका तिनं माझ्यासाठी चांगल्या पद्धतीने निभावल्या आहेत. आणि मी यावर्षीचा राज्यसेवेचा जी मुलाखत आहे, माझा मागच्या वर्षीची राज्यसेवेच्या 2020ला फक्त 3 मार्कांनी पोस्ट चुकली होती, त्यावेळी माझा इंटरव्ह्यूला खूप कमी स्कोअर आला होता. आणि यावेळी मला इंटरव्ह्यूची चांगली तयारी करायची होती. तर माझ्या पत्नीनं माझ्यासाठी चांगली मेंटरची भूमिका निभावली होती त्यावेळी. आणि ती रोज संध्याकाळी माझा इंटरव्ह्यू घ्यायची. अगदी आम्ही किचनमध्ये जरी उभा असलो, ती काही काम करत असली तरी मला ते करत करत मला प्रश्न विचारायचे आणि मी तितकाच सन्मानपूर्वक त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचो. त्यामुळे ती माझ्यासाठी नक्कीच माझ्यासाठी खूप मोठी भूमिका तिनं आजपर्यंत निभावलेली आहे. खरं बघायला गेले तर मनोज कुमारला दिलेली श्रद्धानं साथ, श्रद्धाचा विश्वास, श्रद्धाचं असलेलं सगळं त्याच्या प्रत्येक क्षणामध्ये ती सोबत राहिली होती. आपण पिक्चरच्या माध्यमातून आम्ही बघितले. तुमच्या रिअल लाईफमध्ये तुझी कशा पद्धतीने येणं साथ? खरं तर आमचं नवरा बायकोपेक्षा आमचं मित्रमैत्रिणीचं नातं घट्ट होतं. म्हणजे आमचं असं लव्ह स्टोरी म्हणजे ह्यांनी मला डायरेक्ट लग्नासाठीच मागणी घातली होती. असं लव्ह स्टोरी आधी असं आमचं हे असं नाही, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असं नव्हतं. त्यांनी मला लग्नासाठीच मागणी घातली होती आणि म्हणजे घरीच घातली होती मागणी, घरी येऊन प्रत्यक्षात. आणि आम्ही दोघंही त्या क्षेत्रात असल्यामुळं MPSCतले चढउतार या आम्हाला दोघांनाही त्याची जाणीव होती. दोघांनाही खूपदा म्हणजे अपयश आम्हाला सहन करावं लागलं. त्या अपयशात आम्ही एकमेकांना सांभाळून घेतलं, म्हणून आज आम्ही दोघंही आज इथवर आहे. आता तुम्ही सुद्धा कुठली तरी पोस्ट काढली? मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत क्लर्क या पदावर आता. बघा,
तर मी मगाशीच म्हटलं होतं की स्टोरीला वेगवेगळे किनार आहेत. ह्या स्टोरी घेण्यामागचं किंवा हे पोहोचवण्यामागचा हा अट्टहास आमचा हाच आहे की एखादी बाजू किंवा प्रेम करत, आता मी परवा दिवशीसुद्धा एक मुलाखत घेतली होती MPSCमध्ये, जो काही टॉपर आला होता विनायक पाटील त्यांची. तर माझ्या प्रत्येक स्टोरीमध्ये किंवा प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचवत असताना, विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवत असताना एकच माझा मुद्दा असतो की जी गोष्ट आहे ती गोष्ट करत असताना चांगल्या पद्धतीने जर का करत असाल तर ती गोष्ट चांगलीच होणार आणि त्याचं निष्पन्नसुद्धा जे काय आहे ते चांगलंच येणार आहे. सर, मला अजून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्या कोल्हापूरमधल्या विद्यार्थ्यांनी पुढं अभ्यास करत असताना आत्ता बदललेली परीक्षेची काठिण्य पातळी आणि त्यानुसार इथून पुढचा जो काही त्यांचा प्रवास आहे, कितीतरी वर्ष अनेक जण मुलं ह्या मी मगाशी म्हटल्याप्रमाणे चक्रव्यूहमध्ये अडकून पडलेली आहेत, तर त्यांनी कसा अँगल ठेवायला पाहिजे? सर, नक्कीच काळानुरूप किंवा परीक्षेच्या पद्धतीनुसार आपल्या अभ्यासामध्ये आणि अभ्यासाच्या टेक्निकमध्ये बदल करणं हे खूप गरजेचं असतं. मी बऱ्याचदा गमतीनं सुद्धा म्हणत असतो, जो बदलला नाही त्याचा डायनासोर होतो. म्हणजे डायनासोरचं आपलं माहीत आहे, एवढं मोठं आवाढ हवे ते क्रिएचर होतं, परंतु परिस्थितीनुरूप त्याला बदलता आलं नाही, त्यामुळं तो नामशेष झाला. तसं मी बऱ्याचदा गमतीनं म्हणत असतो, परंतु ते 100% तितकंच खरं आहे. बदललेली जी ह्या परीक्षा पद्धती आहे किंवा काठिण्य पातळी आहे, सिलेबस बदलला जर त्या, आणि मुळात ह्यामध्ये आयोगाचे आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतात, हे सगळ्यात मोठे मार्गदर्शक असतात. म्हणजे आयोगाला काय अपेक्षित आहे तुमच्याकडून हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन दाखवत असतात. त्याचा चांगला अभ्यास करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि काठिण्य पातळी साहजिकच एक फिक्स सिलेबस आहे आयोगाचा, आणि त्याच्या पलीकडं म्हणजे बरेच प्रश्न विचारून झालेले असतात. मग आयोगाला पूर्ण काहीतरी अपेक्षित असतं. त्यामुळं मागच्या वर्षी जो काय होता तो बेस पकडून विद्यार्थ्यांनी त्याच्या पुढे जायला पाहिजे. आणि असं करत गेलं तर आपल्याला म्हणजे वेगवेगळ्या संदर्भातून माहिती म्हणजे मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे, आणि आपल्याला नक्कीच सर त्यामध्ये यश मी मगाशी आपण चर्चा ज्यावेळेला केली त्यावेळेला तुम्ही म्हटलात की परिस्थितीचं मला भांडवल करायचं नाही आहे, पण काय एकंदरीत घरची गावाकडची परिस्थिती होती ते जरा सांगा. नाही, अशी काय खूप वाईट अशी परिस्थिती नव्हती, पण मुळात आमच्या इकडं तालुका, आमचा शाहूर तालुका थोडा मागास आहे, आणि शिक्षणाची परिस्थिती अजूनही तितकीशी चांगली नाही. म्हणजे आमच्याकडं आर्मीची जास्त क्रेज आहे, पोलीस भरतीची जास्त क्रेज आहे. बरीचशी मुलं 10वी-12वी नंतर आर्मी भरतीच्या किंवा पोलीस भरतीच्या मागतात. ते वाईट नाही, परंतु मुलं त्यापेक्षा वेगळं काही करण्याचा प्रयत्न करत नाहीत. म्हणजे जर आर्मी भरती झालं तर ठीक, नाही झाला तर तो मग सरळ मुंबईला किंवा पुण्याला जातो, मग तिथं काय मिळेल तो जॉब करतो, स्थलांतर करून मुंबईला, बरोबर, कोकणात तसंच आमच्याकडे. म्हणजे आमच्या गावातील 50% लोक गावामध्ये कधीच नसतात, ते पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी, विशेषतः मुंबईसारख्या ठिकाणीच असतात. त्यामुळं घरची परिस्थिती अशी काय खूप चांगली अशी म्हणावी अशी नव्हती, परंतु माझ्या वडिलांचे कायम मी त्यांच्या ऋणात राहणं पसंत करेल की जे इतर मुलं करतात तसं मला ही पोलीस भरती किंवा कर म्हटली किंवा असं मला कोणताही दबाव नव्हता. म्हणजे विशेषतः आमच्या घरात जास्त सुशिक्षित कोणी नसल्यामुळं माझ्यावरती पूर्ण निर्णय स्वातंत्र्य होतं. म्हणजे जे काय करायचं ते तुलाच निर्णय घ्यायचा आहे. म्हणजे भले 11वीला कुठं घ्यायचं ॲडमिशन, ग्रॅज्युएशनला कुठं घ्यायचं किंवा पुढं काय करायचं, हे सगळं निर्णय स्वातंत्र्य मला होतं. आणि घरची परिस्थिती बेताची असतानाही मला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन करून दिलं किंवा अभ्यासाला मला हे दिलं, स्वातंत्र्य दिलं. आणि जे काय करायचं आणि त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. लहानपणापासून मी तसा शाळेत थोडा हुशार होता, त्यामुळं घरच्यांना विश्वास होता की हा काहीतरी करेल, आणि मी त्यांचा विश्वास सार्थ ठरवला. मला जास्त स्ट्रगल नाही करावं लागला ह्या क्षेत्रामध्ये. म्हणजे तलाठी का होईना मी सुरुवातीच्या 4-5 महिन्यामध्ये काढू शकलो. बरोबर. यासोबत मला असे समजलेले आहे की तुम्ही आतापर्यंत भरलेले जे सगळे फॉर्म आहे ते ओपनमधून भरलेले आहे. जे EWS म्हणून भरला असता तर गेल्या वर्षी सुद्धा तुमची पोस्ट साहजिकपणे निघू शकली असते, त्याच्याबद्दल काय सांगा? त्याचं असं आहे की म्हणजे आपल्याला आरक्षणाची सुरुवात 1900 म्हणजे आपला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चालू झाली भारतामध्ये. परंतु आज स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा केला. परंतु मला असं वाटतं की स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही आरक्षणाची मागणी, म्हणजे ज्यासाठी आरक्षण चालू केलं होतं समाजातील मागास जातींना काहीतरी त्यांना लाभ व्हावा किंवा त्यांना इतरांच्या तुलनेत काहीतरी स्वातंत्र्य देऊन त्यांना प्रगतीच्या मार्गावर आणावं, हा जो आरक्षणाचा मूळ उद्देश होता त्याला कुठेतरी बगल देऊन आरक्षणाची तीव्रता कमी होण्यापेक्षा वाढतच चालली. आणि हे कुठेतरी मला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या उद्देशानं आरक्षण चालू केलं होतं
होतं त्याला कुठेतरी हे छेद देणार आहे. आणि त्यामुळं मी सुरुवातीपासूनच मी हे ठरवलं होतं की मग त्यासाठी मला कोणत्याही आरक्षण घ्यायचं नाही. भलेही मी कोणत्यासाठी आरक्षणाला क्वालिफाय होत असो तरी मला कोणत्याही आरक्षणाशिवायच पोस्ट काढायची. आतापर्यंत भरलेले कुठले जे फॉर्म सगळे भरले ते मी सगळे फॉर्म ओपन मधूनच भरले. म्हणजे तो हट्ट होता. यासाठी मला माझ्या बऱ्याच जवळच्या मित्रांनी खूप समजावलं आहे आणि मला खूप मी ऐकून सुद्धा त्यांचं घेतलेलं आहे. 2020 राज्यसेवेचा रिझल्ट यांचा म्हणजे काही मार्क्समध्ये गेला होता. किती मार्कात गेला? 4 मार्क्समध्ये गेला होता 2020चा राज्यसेवेचा रिझल्ट. पुन्हा 2021 STA चा रिझल्ट. त्यावेळेला EWS मधनं जे फॉर्म भरले होते त्यांचा कसा कट ऑफ लागला होता? EWS नाही, ओपनच्या मेरिटनुसार यांचा 4 मार्कांनी यांनी जर EWS मधून फॉर्म भरला असता तर त्यावेळेस त्यांना म्हणजे पोस्ट मिळाली असती. पण त्यांनी ओपन मधूनच फॉर्म भरला होता. तर बऱ्याच आमच्या मित्रांमध्ये वगैरे चर्चा झाली की तुम्ही यावेळी जर EWS मधून फॉर्म भरला असता तर तुम्हाला नक्की पोस्ट मिळाली असती. म्हणजे आम्ही खूपदा म्हणजे मी पण त्यांना म्हणत होते की आपण कुठला गैरफायदा घेत नाही ना, आपल्याला एक सुविधा दिली आणि त्या सुविधेचा आपण लाभ घेतोय. तर त्यांनी नाही, त्यांचा एक अट्टास होता की ओपन मधून पोस्ट काढायचे आणि ओपन मधूनच आता पोस्ट निघाली. आता जो फॉर्म भरला होता हो, म्हणजे माझं असं होतं की मला जर पोस्ट काढली तर ती ओपन मधूनच, नाही तर मला पोस्टच नको असं. त्या आता पण मी ज्या 4 पोस्ट काढल्या त्या ओपन मधूनच. निश्चितपणे जर का बघायला गेलं तर अशा पद्धतीची स्टोरी मी पहिल्यांदा आतापर्यंत बघितलेली आहे. इतक्या मुलाखती घेतल्या, इतक्या लोकांना भेटलो, इतके यशस्वी विद्यार्थी पाहिले, पण अशा पद्धतीनं मी खरंच नव्हतं पाहिलं. तर अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या बातम्या, वेगवेगळ्या यशस्वी मुलाखती आपण KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत असतोय. तर तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटीलसह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.